जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंग ॲटिट्यूड बॉल स्टेटस क्रिएट करणार आहोत। आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असंच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमचे फोटो यूज करून तुमच्या मोबाईलवरती, तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू, कारण जी प्रत्येक जी स्टेप असते व्हिडिओची ती खूप इम्पॉर्टंट असते। तेव्हाच तुम्हाला असा व्हिडिओ आणि एकदम बीटनुसार जो बनवता येतो। तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू। तर आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले किंवा तुम्ही प्ले स्टोरवरून जाऊन पण डाउनलोड करू शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो। तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही मी ते व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, की तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे, लगेच फॉलो करा आणि जॉईन व्हा। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी काही तुम्हाला पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केली अजून तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर नक्की सबस्क्राईब करा। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। 9.16चा फुल स्क्रीन रिसीव सिलेक्ट करायचा आहे। रिसीव सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं, एडिटिंगवरती यायचं आहे। आणि वरली जी फोटो क्लिप दिसत असेल तुम्हाला ही पूर्ण 0 करून टाकायची आणि इथं तुम्हाला फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर तुम्हाला इथं जे पण फोटो व्हिडिओमध्ये यूज करायचे असतील ते फोटो तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करून घ्यावं लागेल। तर मी इथनं काही फोटो ॲड करून घेतो जे मला व्हिडिओमध्ये यूज करायचे। तर तुम्हाला अशा प्रकारे तुमचे फोटो जे ॲड करून घ्यायचे, जेवढे तुमचे फोटो असेल तेवढे फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे। तर सिम्पली मी इथं काही फोटो ॲड करून घेतो। तर तुम्हाला 2 सेकंदापर्यंत तुम्हाला व्हिडिओ बनवून घ्यायचा। बघू शकता अशा प्रकारे मी 2 सेकंदापर्यंत व्हिडिओ बनवलेला आहे। ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर तुम्हाला इथं शेअरचं आयकॉन दिसत असेल, बघू शकता वरती कोपऱ्यामध्ये, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। क्लिक केल्याच्यानंतर याला 1080मध्ये फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर हा व्हिडिओ आपण एक्सपोर्ट करून घेऊया। बघू शकता व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे। व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्याच्यानंतर काइनमास्टरच्या होम पेजवरती जायचं आहे। होम पेजवरती गेल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। 9.16चा हा परत एकदा रिसीव सिलेक्ट करायचा आहे। रिसीव सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला इथं बॅकग्राऊंड दिसत असेल, बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे। एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता इथं लेअरवरती त्याआधी आपल्याला करायचं काय आहे, इथं मीडियावरती जायचं आहे। मीडियामध्ये गेल्याच्यानंतर जो व्हिडिओ आपण आता एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला इथनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता मी व्हिडिओ सिलेक्ट केलेला आहे। व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। इथं 3 डॉटवरती जायचं आणि इथं बघू शकता डुप्लिकेट आज लेअरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता 2 लेंथ होऊन जातील। इथं ही लेंथ जी आपल्याला 1 नंबरला घ्यायची आणि याला कैची साईज ऑप्शन घेऊन फुल टू स्क्रीन करून घ्यायची। बघू शकता फुल स्क्रीन होऊन जाईल। फुल स्क्रीन झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय, इथं जे बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला इथनं समोरील बॅकग्राऊंड कट करून टाकायचं, ठीक आहे। बॅकग्राऊंड कट केल्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। आपल्याला इथं बघू शकता व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला स्पीडवरती यायचं आहे आणि आता जो स्पीड 1.5 वरती घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे 1.5 वरती घ्यायचा आहे आणि ओके करायचं आहे। ओके केल्याच्या नंतर आपल्या इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल तो ऑडिओ आपल्याला सगळ्यात पहिले ॲड करून घ्यायचा आहे। तर सिम्पली आपण ऑडिओ ॲड करून घेऊया। तर ऑडिओ ॲड झालेला आहे, बघू शकता। त्यानंतर आपण थोडंसं ऐकून घेऊया। तर आपल्याला इथं परत करायचं काय, 3 डॉटवरती जायचं आणि याचं एक डुप्लिकेट करून घ्यायचं आहे, कारण की आपली बीट जी आहे पुढे आहे। तर आपण एकदा ऐकून घेऊया आता परत। तर बघू शकता इथं आपली बीट जी सुरुवात होती डायलॉग, तर आपल्या इथं क्लिक करायचं आहे। कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा, ठीक आहे। समोरील पार्ट कट केल्याच्यानंतर इथं मीडियावरती जायचं आणि इथं तुम्हाला एक फोटो ॲड करून घ्यायचा तुमचावाला। जो पण फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचा असेल तो फोटो तुम्ही ॲड करून घेऊ शकता। तर सिम्पली मी एक फोटो ॲड करून घेतो इथनं। तर तुम्हाला जो फोटो ॲड करायचा असेल तो तुम्ही ॲड करू शकता। तर हा फोटो मी ॲड केलेला आहे, ठीक आहे, बघू शकता। आणि इथं तुम्हाला इथं करायचं काय, सेटिंगच्या ऑप्शनवर जाऊन एडिटिंग करतो इथं फुल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि मग तो फोटो आपल्याला ॲड करायचा आहे, ठीक आहे। तर मी फोटो ॲड करून घेतो परत एकदा, जेणेकरून तो फोटो जो फुल स्क्रीनमध्ये होईल, ठीक आहे। तर इथं बघू शकता आपण तो फोटो ॲड करून घेऊया। तर फोटो ॲड झालेला आहे। त्यानंतर आपल्याला करायचं काय, या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक ग्राफिक्सवरती जायचं, ठीक आहे। क्लिक ग्राफिक्सवर गेल्याच्या नंतर तर त्यानंतर तुम्हाला इथं हा फोटो ॲड केल्याच्या नंतर याची जी बीट आहे ती आपल्याला एकदा चेक करून बघायची। तर आपण एकदा थोडंसं प्ले करून बघूया, ठीक आहे।
तर मी प्ले करतो. तर बघू शकता इथपासून पुढे जी बीट सुरुवात होती. तर आपल्याला करायचं काय आहे, या फोटोवरती क्लिक करायचं आणि इथं कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोर पार्ट आपल्याला कट करायचा आहे. कट केल्याच्या नंतर या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे, क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक क्लिक ग्राफिक्स ॲड करायचं आहे. बघू शकता हेवाला तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागेल. तर हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं गेट मोडचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं, डाटा ऑन करायचं आणि हे ग्राफिक्स तुम्हाला ॲड करायचं. आणि यामधली तुम्हाला जी ग्राफी आवडत असेल ती तुम्ही ॲड करू शकता. 3 नंबर 4 नंबर असं नाही की मी जी ॲड केली ती तुम्ही कोणती पण करू शकता. ठीक आहे. तर सिम्पली आपण इथनं 3 नंबरची किंवा 4 नंबरची ॲड करून घेऊ. सॉरी, आपण 4 नंबरची ॲड करून घेऊ. तुम्हाला जी करायची असेल ती करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला परत इथं एडिटिंगवर सेटिंग ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगवर जायचं आणि आता जो स्पीड आहे आपल्याला 0.5 ठेवायचा. ठीक आहे. बघू शकता एकदम परफेक्टपणे 0.5 ओके करायचे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्या इथं सेटिंग ओके मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं जे पण तुमचे फोटो असेल ते फोटो तुम्हाला ॲड करायचे सिम्पली. आता तर मी काही फोटो इथनं माझे ॲड करून घेतो. ठीक आहे, जे ॲड करायचे व्हिडिओमध्ये. तर बघू शकता मी पूर्ण फोटो इथे ॲड करून घेतलेला आहे. फोटो ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, इथं बघू शकता आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला क्लिक ग्राफिक्सचा ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि इथं कॉल मी डीजे हा इफेक्ट तुम्हाला बघू शकता बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं तुम्हाला इथं काइंड मास्टरचा लोगो दिसेल तुम्हाला बीट स्कॅन ॲपमध्ये. तर तिथनं तुम्ही तो ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला काइंड मास्टरच्या लोगोवरती ॲड करायचा आहे. तो डायरेक्टली तुम्हाला इथं काइंड मास्टरमध्ये घेऊन येईल आणि तो लोगो क्लिक ग्राफिक्स ॲड होऊन जाईल. तर आपल्याला सिम्पली तर कॉल मी डीजेवरती क्लिक करायचं आणि यामध्ये 2 नंबरचा जो आहे इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे. तर पूर्ण व्हिडिओवरती जे फोटो आहे आपले पूर्ण सगळ्या फोटोवरती आपल्याला फक्त 2 नंबरचाच इफेक्ट जो आहे ग्राफिक्स आपल्याला ॲड करायचं आहे. कॉल मी डीजेमधलं 2 नंबरचं फक्त. बघू शकता अशा प्रकारे जेवढे तुमचे इमेज असतील तेवढ्या पूर्ण इमेजवरती फक्त तुम्हाला 2 नंबरचाच ॲड करायचा आहे. तसं तुम्ही दुसरे ॲड करू शकता, पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडक बीटनुसार जे ॲड होणार नाही आणि तो थोडासा मग व्हिडिओ बोगस दिसेल, चांगला वाटणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त जो आहे 2 नंबरचाच कॉल मी डीजेमधला ग्राफिक्स तुम्हाला 2 नंबरचाच ॲड करायचं आहे. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि चॅनलवरती पहिल्यांदा असंच चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आणि तुम्हाला जे तुमचे डाऊट असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल तर ते मी सॉल्व्ह करतो. नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदम सोप्या पद्धतीने जी तुम्हाला एडिटिंग शिकवत असतो तो बघू शकता, तुम्हाला समजत पण असेल. आणि तुम्हाला जी कोणती स्टेप तुम्हाला समजली नाही तर तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये कळवू शकता, मी तुम्हाला रिप्लाय लगेच देत असतो. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो करू शकता, किंवा तुम्हाला अजून तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर फॉलो पण नक्की करा. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे. तर नक्की फॉलो करा आणि त्यावरती मी तुम्हाला सगळ्यांना रिप्लाय देत असतो लगेच इंस्टाग्रामवरती. तर नक्की तुम्ही फॉलो करू शकता आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर ते पण विचारू शकता, किंवा तुम्ही आपल्याला फॉलो करून पण ठेवू शकता. भविष्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल तर तुम्ही आपल्याला विचारू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या व्हिडिओवरती जे एक ट्रान्झॅक्शन ॲड करून घ्यायचं आहे, 2 नंबरची क्लिक ग्राफिक्स ॲड करून घ्यायची. तर सिम्पली आपले 2 फोटो राहिले आहेत तर बघून घेऊया, ते ॲड करून घेऊया. आणि तुम्ही अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळ्या फोटोवरती ॲड करून घ्यायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओच्या एक नंबरला आल्याच्या नंतर लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक शॅडो PNG ती PNG ॲड करायची. बघू शकता यावाली कैची साईज ऑप्शन फोटो स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे. तर बघू शकता आपण शेवटपर्यंत घेऊन टाकूया. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर परत आपल्या व्हिडिओचे नंबर येते, लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं एक तुम्हाला टेक्स्ट PNG मिळून जाईल. ही बघू शकता ही वाली PNG तुम्हाला इथं खाली ॲडजस्ट करून टाकायची आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे. जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ही घेतल्याच्या नंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला करायचं काय, एक शॅडो PNG ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही वाली विटनेट आणिला फुल स्क्रीन करायचं. नीची पण जी लेंथ ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर इथं आपल्याला करायचं काय, ही जी आपली टेक्स्ट PNG आहे हिच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. 3 डॉट वर 2 वेळेला बिग टू फ्रंट करायचं आहे. ठीक आहे. जेणेकरून ती आपल्याला एकदम परफेक्टपणे दिसेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ही व्हाईट PNG आहे ती पण आपल्याला पुढं नाही तर ती राहून द्यायची. ठीक आहे. परत आपल्याला लेअरवर जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथून तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. ठीक आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. याला कैची साईज ऑप्शन फोटो स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं, खाली ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. परत लेअरवर जायचं, मीडियामध्ये जायचं आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. कैची साईज ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं, ब्लेंडिंगवरती यायचं आणि तुम्हाला याला पण स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला परत एकदा लेअरवर जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल, ती बॉर्डर PNG ॲड करायची लास्ट. ठीक आहे.
तर ही दुसरी पेज टेक्स्ट पेज जी ॲड झालेली सॉरी, तर मी बॉर्डर पेज जी ॲड करून घेतो. याच्यासाठी आपल्याला फोटो स्क्रीन करायचं, नीचे जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे, तर बघू शकता शेवटपर्यंत घेतलेले आहे आणि ज्या ज्या लेंथ कमी असतील ते तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन टाकायचे. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आता तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. प्ले करून दाखवतो. बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. त्यानंतर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असं चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच नवीन एडिटिंगबद्दल. तोपर्यंत बाय बाय.